मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील जमिनीच्या टीडीआरच्या विषयाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना मोठा दिलासा दिला आहे। या प्रकरणी दोन्ही पक्षांची बाजू जाणून घेऊन अंतिम निर्णय देईपर्यंत त्यांनी या टीडीआर व्यवहाराला स्थगिती देण्याचा निर्णय घेतलेला आहे। अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या मालकीच्या या जमिनीबाबत निर्माण झालेल्या वादानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर आवाहन करणारा एक व्हिडिओ त्यांनी समाज माध्यमांवरती टाकला होता। त्यानंतर त्यांचे पती दत्तात्रय कडू देशमुख यांनीही पुण्यातील काही प्रसारमाध्यमांकडे त्यांची बाजू मांडली होती। 26 वर्षापासून त्यांचा या जमिनीचा वाद कोर्टात सुरू होता। अखेर न्यायालयाने त्यांचा मुलगा हृदयनाथ याचा या जमिनीवरील दावा मान्य केला होता। मात्र तरीही पुण्यातील गोयल गंगा या खासगी विकासकाने या जमिनीचं टीडीआर आपल्याला नावे केल्याने उषा चव्हाण यांनी शिंदे यांच्याकडे आपल्याला न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती। सकाळी ही मागणी घेऊन त्या आपल्या मुलासह ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंद आश्रमामध्ये आल्या होत्या। तिथे उपस्थित असलेल्या शिवसैनिकांना त्यांनी आपल्या येण्याचं कारण सांगितलं। त्यांनी तात्काळ अभिनेते निर्माते मंगेश देसाई यांना याबाबत अवगत केले। त्यांनी उषा चव्हाण यांचं म्हणणं सविस्तरपणे समजून घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबतची माहिती दिली। त्यानंतर शिंदे यांनी नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डी गोविंदराज यांच्याशी संपर्क साधून पुणे महानगरपालिकेने केलेला हा टीडीआर व्यवहाराला तात्पुरती स्थगिती द्यावी, तसेच दोन्ही पक्ष आणि विकासक तसेच पुणे मनपा यांची स्वतंत्र सुनावणी आपल्या समोर घेण्यात यावी। यावेळी सर्व पक्षांनी आपापले म्हणणे आणि कागदपत्रे सादर करावीत। सर्व बाबी तपासून त्यानंतरच या व्यवहाराला मान्यता देईल असं स्पष्ट केलं आहे। काय झालं, हा 2024ला मिळालेला पुरस्कार आहे आणि तो मुख्यमंत्री आपले उपमुख्यमंत्री शिंदे साहेब वगैरे यांच्या हस्ते हा मिळालेला आहे आणि खूप आनंदाने मी घेतला। खूप लोकर घर नाव हे घेतलं अगदी की मला खूप आनंद झाला की आपल्या लोकांच्या हस्ते मिळालेला आहे। पण त्यावेळेस मी इथं नव्हते, मी परदेशी राहत होते। हा मिळाल्यानंतर आता हे जे प्रकार चाललेले तर मला असं वाटलं की जो आनंद आहे माझा तो हिरावून घेतलाय। मग जाऊया ना आनंद आश्रमामध्ये की माझं व्यथा तिथं मांडते ना ती की मी एवढे वर्ष काम केले। जमिनीचं नाही, हा टीडीआर आहे आणि टीडीआरचं सगळं खातं वगैरे आपल्या शिंदे साहेबांकडे आहे आणि त्यांना सगळे कागद प्रत्येकांना मी कागदपत्र पाठवलेली आहे। हे जे पुण्याचे कॉर्पोरेशनचे काय म्हणतात त्यांना आयुक्त, शेवटी राम आहे त्यांच्या नावात पण राम नाहीये, ते बेकायदेशीर करतात, हे सगळ्यांनी नोंद करून घ्यावी। मग असे हलणार नाही असं बघत बसतात, बाकी उत्तरच देत नाही ते। काय कोण जाणे त्यांच्यावर काय प्रेशर असतं, स्वतःच्या मनाचंच ते ठरवून बोलत नाही लोकांकडे। तुम्ही काहीतरी त्यांना कागदपत्र द्या की नाही बाबा हे तुमचं चुकलंय किंवा अमकं झालंय, आम्ही ह्या करता आम्ही असा तुमचं पण ओरबडून घेणार। निवेदन पण मी तयार केलेलं आहे, त्याशिवाय त्यांना ती रूपरेषा कळणार नाही ना। त्यांना अधिकार आहेत रद्द करायचे हे, कारण बेकायदेशीर असेल तर त्यांनी, मी सांगायला नको, मी त्यांच्यापेक्षा ती झाडकी बसती ते उपमुख्यमंत्री आहेत, सगळ्या गोष्टी त्यांच्या हातात आहे, त्यांच्या समोर मी कोणी एवढी मोठी नाही। हा, माझी सरस्वती मात्र मोठी, तिच्या समोर कोणी मोठं नाहीये। मला एवढं म्हणायचंय की तिला तो न्याय मिळाला पाहिजे, माझ्या कलेला न्याय मिळाला पाहिजे, माझ्या मुलाच्याच नावे जास्त आहे, त्याच्या कुटुंबियांना, त्यांच्याकरता तर मी एवढं कष्ट केले ना, केली त्यांच्याकरताच केली नाही। हा परवा व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाला तेव्हा ती फिरत फिरत बातमी आली आणि तेव्हा मी शहरीच्या करायचा प्रयत्न केला। त्यांचा मुलगा आहे हृदय कडू, त्यांच्याशी पण मी संपर्क साधला, डिस्कशन झालं आणि मग मी साहेबांना भेटलो। साहेबांना सांगितलं की असं असं आहे। साहेबांनी सुद्धा त्यांच्या एक ओळखी आहे, त्यांना या कामगिरीवर लावलं। त्यांनी कमिशनर श्री राम साहेब जे आहेत पुण्याचे, त्यांच्याशी पण चर्चा केली। एवढंच नाही तर आज विधी अधिकारी आणि ऍडिशनल कमिशनरना पण ते बोलवणार होते, पण काही कारणास्तव ते आज अवेलेबल नसल्यामुळे दोघे असं ठरलं की सोमवार मंगळवार बुधवार या 3 दिवसांमध्ये कधीतरी त्यांना बोलवलं की काय आहे नेमकं प्रकरण, त्याची एकदा माहिती घेऊ आणि त्यांच्यावर अन्याय होणार नाही हे 100% आपण बघू असं साहेबांनी मला सांगितलं, आश्वासन दिलेलं आहे। आणि आतापर्यंत आपण बघितलेलं आहे की साहेब सगळ्यांसाठीच काम करत असतात आणि त्यातल्या त्यात कलाकार म्हणलं की त्यांचा सॉफ्ट कॉर्नर आहे, कारण ती दिघे साहेबांची परंपरा चालत आलेली आणि दिघे साहेबांची जी परंपरा चालत आलेली त्याला साहेब कधीच खीळ घालत नाही। आपण नेहमी बघितलेलं कुठल्याही काळात, कोविडच्या काळात असेल किंवा अदरवाईज पण कोणी आजारी असेल, कोणाचं ऑपरेशन असेल, कोणाचा काही प्रॉब्लेम असेल, कलाकाराला तर स्वतःहून ते मदत करतातच, म्हणजे इतर लोकांना पण करतात, पण कलाकारांविषयी जास्त त्यांचं प्रेम आहे। आणि उषा ते आपण बघतो की 80-90च्या दशकामध्ये त्यांनी एक काळ गाजवलेला दादांबरोबर, त्यांच्यावर तर अजिबात अन्याय होणार नाही।
फक्त कसं आहे, कागदपत्रांच्या आधारावर जे काही पक्क असेल किंवा जे काही खरं असेल त्या आधारावरच तो निर्णय होईल. आणि 100% सांगतो, जर उषाताईंची बाजू पक्की असेल, नक्की असेल, तर त्यांच्यावर अन्याय होणार नाही, न्यायच होईल.